काही घोषणा देणार आहे? नाही. संदीप चेअरमन चेअरमन कर्मण भी बन रहा है। फोटो धरा आता अरे नानाचं करणं पहिले गेला नाही केला आता तो पूल आहे आणि जिल्हा परिषदेमधून तुमच्या पण नावाची म्हणजे आडगाव बुद्रुक मधून तुमच्या पण नावाची चर्चा आहे, काय सांगाल? चर्चा म्हणण्यापेक्षा मी आडगाव बुद्रुक सर्कल मधून मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी तिथून प्रामाणिक दावेदार आहे. परंतु तिकडे करमाड आरक्षित सुटल्यामुळं माझी जिल्हा अध्यक्ष मीनाताई शेळके यांचे पती रामू काका शेळके ते बी मागणी करते आडगाव सर्कल मधून. ठीक आहे, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्याच्यावर आम्ही विश्वास आहे पक्षावर, माझ्या कार्यप्रणालीवर. मी सतत मतदारसंघापासून जे 5 ते 7 वर्षापासून संघर्ष करीत आहे. जनतेचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, छोटे मोठे गावातील तरुणांशी संवाद, सर्व काही गोष्टीचा माझा आडगाव सर्कलमध्ये साधारणतः 7 वर्षापासून जोराचा संघर्ष आहे. मी आरक्षण काय सुटणार आहे याचा विचार न करता सतत मी सर्कलमध्ये 7 वर्षांना कार्यरत होतो. माझी पक्षावर पूर्ण विश्वास आहे का बा अन्याय करणार नाही, मला न्याय देतील याची मला खात्री. आतापर्यंत तुम्ही सर्कलमध्ये काय काय कामं केले? सामाजिक कामं असो, कुठला कोणती स्पर्धा असो, क्रिकेट स्पर्धा असो, कामं, शेतकऱ्याचे कामं, गाय गोठ्याचे कामं, छोटे मोठे जे बी छोट्या मोठ्या ज्या समस्या आहे आम लोकांच्या ते सोडवण्याचा मी सतत प्रयत्न केलेला आहे. पक्षाने तुम्हाला संधी दिली आडगाव सर्कलमधून, तर तुमचं विजन काय असणार आहे, काय करणार आहे सर्कलसाठी? आज मी आडगाव सर्कल वाडी वस्ती तांडा पूर्णतः फिरलेलो आहे 7 वर्षापासून. खूप काही अजून विकासातून वंचित आहे. तांड्यावर वाडी वस्तीवर कुठं ड्रेनेज नाही, खूप कामे नाही, रस्ते नाही. आज मी सहस्रमुळी सारख्या गावात जाण्यासाठी 10 फुटाचा रस्ता नाही. असे अनेक कामं आहे. आणि शेतकऱ्याचे लाईटचा प्रश्न आहे, डीपी नाही. 8-8 दिवस, आत्ताच गारदोन गावात 8-9 दिवस आणणार होता गारदोन तांडा तिथे. तर खूप काही प्रश्न आहे, ते सोडण्याचा प्रयत्न करीत राहील. काय नेमके विजन काय आहे तुमचं आणि विरोधी पक्ष नेत्यांचं विजन काय आहे? म्हणजे मागच्या 25 वर्षाला तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि त्यावेळेस तुमच्या प्रतिस्पर्धी कोण कोण असतात? नाही, इथं तर काही प्रतिस्पर्धीचं आडगाव सर्कलमध्ये काही हे नाही आहे जास्त. फक्त पक्षाचं धोरण हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, पार्टीचं संघटित राहिली पाहिजे. नाही तर प्रतिस्पर्धीचे काही इतके आडगाव सर्कलमध्ये काही घाबरायचं कारण नाही प्रतिस्पर्धीचं. त्यावेळेस काही निष्ठावंतमध्ये डावलण्याचा प्रश्न आहे का? असं नाही, तुम्ही जे निष्ठावंत म्हणजे भाजपचे पहिल्यापासून कार्यकर्ते आणि ते बाहेर येऊन तुमचं अतिक्रमण असते वाटतं तुम्हाला? नाही, आता हे बाहेरून येऊन जे कोणी उमेदवार अतिक्रमण करते, आता हे पक्षाचं धोरण आहे. तर मी त्याला अतिक्रमण म्हणणं हे योग्य नाही. ठीक आहे, आता पक्षाला जरा जो योग्य वाटेल तो पक्ष निर्णय घेईल. तर तुम्ही सर्कलमध्ये फिरतात,
लोकांशी चर्चा करता, काय प्रश्न आहे लोकांचे, तुम्हाला त्याची जाणीव झाली? आता सतत म्हणजे मी आज हे निवडणूक डिक्लेअर झालं आणि आरक्षण डिक्लेअर झालं म्हणून मी काही फिरत नाही. मी लोकांच्या सतत 7 वर्षापासून संपर्कात आहे मतदारसंघात. तर लोकांचे भरपूर प्रश्न आहे. लोकांचे जे प्रश्न आहे ते काही म्हणजे गोरगरीब जनतेचे काही मोठे प्रश्न नाही राहत. त्यांना काही मोठे त्यांचे एक स्थानिक प्रश्न असते. त्यांचे गायगोठा असो, विहीर असो, लाईट असो, पाणी असो, रस्ते असो, याच्या व्यतिरिक्त जनतेचे कुठलेही असे काही मोठे मागणी नसते. आणि आज खूप लोक घरकुलासाठी वंचित आहे, असे छोटे मोठे प्रश्न आहे लोकांचे. जिल्हा परिषदचा निधी हा प्रचंड तोडका असतो, त्याच्यामध्ये पूर्ण सर्कलचाच विकास होऊ शकत नाही. तर तुम्ही राज्य स्तरावर शासनाकडून काही निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार? निधी आहे बा, निधी तर काही कोणतंच सगळे कामं तर एका दिवसात कोणताही नेता कम्प्लीट करू शकत नाही. त्याला टप्प्याटप्प्याने वेळोवेळी हा पूर्ण 5 वर्ष ज्याला भेटले तर ते पूर्ण करायचा प्रयत्न नक्कीच करेल. पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही मतदार राजांना काय आव्हान करणार? मला जर पक्षानं संधी दिली तर नक्कीच मी पक्षाची मान खाली जाणार नाही, याची मला पूर्ण गॅरंटी आहे. तसेच मतदारांना मी विकासाचे आव्हान देऊन मतं मागण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तुमचं नाव आणि मतदारसंघ? मी अशोक नाबदे, आडगाव सर्कलमधून इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून.